लोक में कर्म का न्याय करेगा और तेरी दृष्टि से हर व्यक्ति अपने कर्मों का फल पाएगा। नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला मी शनिदेव, सूर्यदेव आणि माता छाया यांची कहाणी सांगणार आहे. काही दिवसापूर्वी शनिदेव महाराज आपले कर्मफलदाता आहे. शनिदेव हे जे जे चांगले कर्म करतात त्यांच्यासोबत शनिदेव राहतात. नमस्कार मंडळी, आज आपण ऐकणार आहोत पिता-पुत्राची एक अनोखी कथा. सूर्यदेव आणि शनिदेव यांच्या दिव्य नात्याची गोष्ट. ही फक्त कथा नाही, तर कर्म आणि न्याय याचा सुंदर संदेश आहे. सूर्यदेवाच्या तेजात छायादेवी सहन करू शकल्या नाहीत आणि त्यांच्या काळात शनिदेवाचा जन्म झाला. सूर्यदेवांनी शनिदेवाकडे दुर्लक्ष केले, पण शनिदेवांनी हार मानली नाही. त्यांनी कठोर तप करून भगवान महादेवांचा उपासना केली आणि वरदान मिळवलं, मी लोकांना त्याच्या कर्मानुसार फल देणार. तेव्हापासून शनिदेव कर्मफलदाता म्हणून ओळखले जातात. दोस्तांनो व मित्रांनो, शनिदेव आपल्याला एकच संदेश देतात: चांगलं कर्म करा, न्यायाचा मार्ग धरून चला, कारण देव नेहमी त्याच्यासोबत असतो जे सत्यावर ठाम राहतात. जय श्री शनिदेव महाराज की जय.